सुंदर आहे या विषयाच्या अनुषंगानं गेले अनेक दिवस मी बोलतोय आणि मला असं नेहमी वाटतं की निवळ साधनांनी जर जगणं सुंदर होत असतं तर जगातली सगळी श्रीमंत माणसं सुखी झाली असती. निवळ पैशांच्या जोरावरती जर जगणं सुंदर होत असतं तर जगातली सगळी श्रीमंत माणसं सुखी झाली असती. पण जगातले सगळे श्रीमंत सुखी आहेत का? जगातले सगळे श्रीमंत सुखी नाहीत आणि जगातले सगळे गरीब दुःखी नाहीत. श्रीमंती ही आपण फक्त पैशांमध्ये कॅल्क्युलेट करतो, पण मला वाटतं ज्यांचा आज सन्मान झाला ही माणसं किती श्रीमंत आहेत, किती पैसे यांच्याकडे आहेत मला माहित नाही, पण त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाच्या जोरावरती त्यांची श्रीमंती सिद्ध केली. मागाशी मनोज दादांना बोलताना ते भाऊक झाले, म्हणजे आमच्या वडिलांनी आम्हाला सांगितलं की गरीब लोकांचा तू श्रीमंत वकील हो. श्रीमंती ही केवळ पैशांमध्ये मोजता येत नाही, ती उंची प्रस्थापित होते ती तुमच्या कर्तृत्वाने. 2.25 लाख जनावरांवरती ट्रीटमेंट करण्याचं भाग्य मिळालं आणि त्यांनी एक खूप छान वाक्य ते बोलले की माझे पेशंट माझ्याशी बोलत नाही. खरं तर जे पेशंट बोलू शकत नाही, ज्यांच्या भावना व्यक्त करू शकत नाही, अशा जनावरांच्या भावना समजून घेणं, त्यांचं दुःख समजून घेणं आणि त्यांच्या सोबत आयुष्य जगणं, गेली 54 वर्ष ते त्यांच्यामध्ये सेवा करतात. काय भन्नाट काम आहे या माणसांचं. आज मला एक फार वाईट वाटतं की आपण इतके कृतज्ञ कसे होतो मला कळत नाही. मी आजच सकाळी एक 2 व्हीलर बघितली, त्या 2 व्हीलर वरती आडवी काठी बांधलेली होती आणि त्या काठीला कोंबड्या उलट्या बांधलेल्या होत्या आणि त्यांचा प्रवास कुठे आता 10व्यापर्यंत सुरू झालेला असतो. त्या बिचाऱ्या कोंबड्यांना माहित आहे की आता हा आपला प्रवास हा शेवटचा प्रवास आहे. ते उलट्या बांधलेल्या कोंबड्या, त्यांच्या चोचेतनं फेस बाहेर पडत होता, त्यांचे पंख फडफडत होते, पण त्यांना त्यांचं दुःख व्यक्त करता येत होतं का? की आता आम्हाला माहित आहे तुम्ही आम्हाला कुठे चालवलंय, पण जरा नीट न्या. आपण माणसं आहोत, आपल्याला माणसांना व्यक्त होण्याची संधी भगवंताने दिली. पोटात दुखतंय, डोक्यात दुखतंय, काय होतंय आपण डॉक्टरांना सांगू शकतो. जनावरांना त्यांच्या भावना सुद्धा व्यक्त करता येत नाही. मला वाटतं की ह्या भावना ज्यांना कळतात अशी फार मोजकी माणसं आहेत की ज्या ह्या भावना समजून घेऊ शकतात. मी गाडगे बाबांचं एक पुस्तक वाचत होतो. बाबा, माणसं उगाच मोठी होत नाही किंवा उगाच संतत्वापर्यंत जात नाही. त्याच्यासाठी तुमच्या हृदयामध्ये वात्सल्य असावं लागतं, डोळ्यात प्रेम असावं लागतं. आणि ज्या लोकांच्या डोळ्यात प्रेम आहे, ज्या लोकांच्या हृदयात वात्सल्य आहे, मला वाटतं तीच माणसं आहे. ज्या दिवशी डोळ्यातलं प्रेम संपलं, हृदयातलं वात्सल्य संपलं, त्या दिवशी समजावं आपण माणूस उरलेलो नाही, आता आपण यंत्र होत चाललेलो आहोत. बाबांचं नाव डेबू. गाडगे बाबा एका शेतकऱ्याच्या घरी काम करायचे दिवस रात्र आणि तो जो मालक होता तो दिवाळीचा सण होता आणि त्या दिवाळीच्या सणाला तो असा पुरणपोळी खात तो मालक आत बसलेला होता आणि बाबा असे उभे होते उंबऱ्यामध्ये आणि उंबऱ्यामध्ये उभे असणारे बाबा त्या मालकाकडे बघतायत, तो पुरणपोळी खातोय. आणि मग बाबांनी त्याला विचारलं. बाबांनी अनेक ठिकाणी काम केलं, म्हणजे कुणाच्या शेतीत काम करून दे, कुणाचं काय काम कर, पण हा जो मालक होता ज्याच्याकडे ते काम करत होते त्या मालकाकडचा अनुभव त्या लेखकाने लिहिलेला होता. आणि त्या मालकाकडे काम करत असताना पुरणपोळी खाणारा तो मालक आणि उमऱ्यात उभे असणारे बाबा त्या मालकाकडे बघतायत. मालकाने विचारलं, डेबू काय बघून राहिला? बाबा म्हणले, काय नाही जी, तुम्ही जशी तुपासंग पोळी खाताय ना तशी मला पण खायची जी. मालक म्हणला, तुला पोळी खायची आहे, हात पुढे कर. बाबांनी असे हात पुढे केले. तो मालक बाहेर आला, येतानाच काट्याचा खोप घेऊन आला हातामध्ये. बाबांनी असे आशेनं हात पुढे केले आणि त्या मालकानं काट्याच्या फोकानं बाबांचे हात अक्षरशः फोडून काढले. काटे असे अगदी हातात शिरले होते. बाबा रस्त्यावरती एक दगड होता पलीकडे, त्या दगडावर जाऊन बसले आणि हातातले काटे काढत होते. येणाऱ्या एकाने विचारलं, डेबू काय करून राहिला? काय नाही जी, मालकाने दिलेली पोळी तुपासंग खातो ना जी. पण बाबा म्हणले नाही की मालकाने मला मारलं. आणि हाच डेबू पुढे जाऊन जेव्हा गाडगे बाबा झाले, बाबा कीर्तनाला जायचे, गावागावात जाऊन हातातल्या खराट्यानं ते गाव स्वच्छ करायचे. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला कीर्तन उभं राहायचं, लोक गर्दी करायचे. पंढरपूरला जर बाबा कधी दर्शनाला गेले, घाई कधी मंदिरात गेले नाही, ते वाळवंटातला खराटा हातात घेऊन आधी चंद्रभागेचं वाळवंट स्वच्छ करायचे आणि मग लोकांना सांगायचे, बाबू हो, विटेवर उभा असणारा, कमरेवर हात दिलेला पांडुरंग, हे वाळवंट साफ करायला येणार नाही, तुमची घाण तुम्हालाच काढावी लागेल. बाबा स्वतः हातात घेऊन खराट्यानं घाण साफ करायचे, कीर्तन करायचे. एक व्यापारी बाबांकडे आला आणि म्हणला, बाबा
तुम्ही खूप मोठी कीर्तनकार आहात, माझ्या गावात तुम्ही कीर्तनाला याल का? बाबा म्हणले येईल तुझ्या गावात कीर्तनाला, तू मोठा व्यापारी आहे. पण माझी एक अट आहे. म्हणले काय? मी कीर्तनाला येईल पण अख्ख्या गावाला पुरणपोळीचं जेवण खाऊ घालशील का? बाबा तुम्ही येणार म्हणल्यावर एक काय 10 गावाला पुरणपोळीचं जेवण खाऊ घालतो तुम्ही. बाबा कीर्तनाला गेले, गाव स्वच्छ केलं, कीर्तन उभं राहिलं, कीर्तन झालं. कीर्तन झाल्यावर लोकांनी पंक्ती धरल्या. बाबा पंक्तीत उतरून प्रत्येकाला पुरणपोळी वाढत होते. सगळ्यांची जेवण आटपली आणि बाबा दुसऱ्या गावाला जायला निघाले. ज्याने कीर्तन ठेवलं तो पळत बाबांकडे आला आणि म्हणला बाबा सगळ्यांची जेवण झाली, चला 2-2 घास आपण पण खाऊन घेऊ. बाबांनी त्याच्या पाठीवर थाप मारली आणि म्हणजे राजा पुरणपोळी खायची हौस लहानपणीच पेटली, आता घास गिळत नाही. आणि बाबा पुढच्या गावाला जायला निघाले. बाबा बैलगाडीत जाऊन बसले. बैलगाडीत बसल्यानंतर त्यांचं लक्ष बैलांच्या पोटाकडे गेलं. बैलांची खपाटीला गेलेली पोटं बघितली. बाबा गाडीतनं खाली उतरले आणि म्हणले बैल कुणाचे रे? म्हणले कामू कामू झाले त्याची बैल. बाबा त्याच्या जवळ गेले, त्याच्या दंडाला असा चिमटा घेतला आणि म्हणले तुला तर लय रजत दिसून राहिलं, मग बैलांच्या पोटाकडे का बघत नाही? बैलांच्या पोटात काय नाही म्हणून बाबा दुसऱ्या गावाला पाय निघून गेले, पण बैलगाडीत बसले नाही. काय प्रेम आहे हो! एका गावामध्ये जत्रेला जनावरांचा बळी दिला जायचा. बाबा तिथे गेले, म्हणले का रे बाबा जनावरांचा बळी का देता इथे जत्रेत? ते म्हणले देवाला रगत लागतं. बाबा म्हणले तुमच्या देवाला रगतच लागतं ना? बाबांनी अशी मान पुढे केली आणि म्हणले जनावरांचं जर चालतं तर माझं चालत नाही का? माझं रगत देवाला द्या. आणि मग लोक मागवले. अहो जनावरांवरती सुद्धा प्रेम करणारी माणसं होती आणि म्हणून ते संतत्वापर्यंत गेली. आपण माणसं हल्ली माणसांवर प्रेम करत नाही तर जनावरांचा विषय पुढे राहिला. आणि काही माणसं असे ज्यांचं घरातल्या माणसांकडे लक्ष नाही पण त्यांचं जनावरांकडे जास्त लक्ष. हा सगळा जो ताळमेळ आहे ना, हा ताळमेळ आपल्याला साधता यायला पाहिजे. प्रत्येक जीव हा महत्वाचा आहे या पृथ्वीवरचा. आणि या ज्ञानोबा माऊलींनी कधी शब्द वापरलाय? ज्ञानोबा माऊलींनी सांगितलंय मैत्र जीवांचे. पृथ्वीवरती जे जीव आहे यांच्यामध्ये मैत्रीचे संबंध निर्माण होऊ देत, याच्यासाठी शेकडो वर्षापूर्वी ज्ञानोबा मैत्र जीवांचे असा शब्द प्रयोग करतात. तुम्ही मी आता फ्रेंडशिप डे साजरे करायला लागलो आणि ते पण फक्त बँड बांधतात तुझ्या हातात आणि एकमेकांना फेसबुकवर आणि व्हॉट्सअपवरती शुभेच्छा देण्यापुरते. पण ते मैत्रीचे संबंध आमच्यामध्ये निर्माण होतील का? मला वाटतं याचा प्रयत्न करायला हवा. बाबांचा सत्कार झाला, आज शेतीमध्ये काम केलं, खूप चांगलं उत्पन्न मिळवलं. मला वाटतं ही लोक त्यांच्याकडे बघितलं, ते जेव्हा आले टोपी बिपी घातलेली. आता तुम्ही बघा टोपी घातलेले एक अख्ख्या सभागृहात 7-8 जण आहेत आणि डोक्यावर पदर घेतलेल्या नऊवारीतल्या मला 2-3 दिसतात. ही शेवटची पिढी आहे म्हणून संपली आता ही माणसं. ही माणसं नंतर तुम्हाला औषधाला सुद्धा सापडायची नाही. ज्यांच्याकडे ही माणसं अशी आहेत ना शिल्लक, त्यांनी त्या लोकांना जपा. ही लोक तुम्हाला परत भेटणार नाही. घरातली म्हातारी माणसं ट्यूबलाईट इतका प्रकाश देत नाही पण त्यांचं देव घरात निरंजनासारखं तेवत राहणं मग त्या लोकांची किंमत कळायला लागते. शून्यातून यांनी निसर्गावरती काम करणारी माणसं आहेत. दोघांचा उल्लेख जो केला, यांनी शेती पिकवली आणि त्यांनी पशुधनावरती काम केलं. दोन्हीही माणसं निसर्गाशी संबंधित घटकांवरती काम करणारी माणसं आहेत. आणि आज जर आपल्याला शाश्वत विकासाकडे जायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला निसर्ग समजून घ्यावा लागेल, मग समाज समजून घ्यावा लागेल आणि मग काय असेल तर आपल्याला अर्थकारणाच्या संदर्भाने विचार करावा लागेल. तीनही गोष्टी महत्वाच्या आहेत. निसर्ग, समाज आणि अर्थकारण या 3 विषयांवरती सातत्यानं काम आपल्याला करावं लागेल. दुर्दैवानं निसर्गाच्या संदर्भाने आपण मोटिवेट नाही होत. पैसे कमवण्याच्या बाबतीत आपल्याला कुणी मोटिवेट करायची गरज नाही. अर्थकारणाच्या बाबतीमध्ये बऱ्यापैकी आपल्याला कळतं 2 रुपये आपण कमवले पाहिजे. पण निसर्ग आणि समाज या 2 गोष्टींच्या बाबतीत सातत्यानं लोकांना मोटिवेट करावं लागेल. किती निसर्गाच्या समोर माणूस आहे, किती आपण फार छोटे आहोत निसर्गाच्या समोर. 2 वर्षापूर्वी एक डोळ्यांना न दिसणारा विषाणू सगळं जग जागेवर थांबलं की नाही. कोरोना कुणी बघितला का आपल्यापैकी? पण कळला मात्र सगळ्यांना. कुणीही कोरोना बघितला नाही पण कळला मात्र सगळ्यांना. डोळ्यांना न दिसणारा एक विषाणू, सगळं जग जागेवर थांबलो. पण आपण कुठे आहोत? माणसं अशी खिडकीतनं रस्त्यावर बघायची, जनावर फिरतायत, आम्ही रस्त्यावर कधी येणार? जगातला सगळ्यात हुशार प्राणी कोण आहे? कोण आहे? तुम्हाला शंका आहे का? जगातला सगळ्यात हुशार प्राणी कोण आहे आणि हे कुणी जाहीर केलंय?
इतका तर माणूस हुशार आहे, त्याने जाहीर करून टाकलं जगात आपण सगळ्यात हुशार. 2 वर्ष आपली हुशारी गेली कुठे? निसर्गानं माणसाला इथपर्यंत आणून ठेवलं, निसर्गानं माणसाला सांगून टाकलं, मास्क लाव, तुझं तोंड सुद्धा बघायची माझ्या आमच्या गावातल्या तिथे असं नदीला गुडघे टेकून झऱ्याचं पाणी पिलेलं मला आठवतंय. वाळू बाजूला करायची, गुडघे टेकवायचे, जनावरासारखं झऱ्याला पाणी पिलेलं मला आठवतंय. आमचा काळ नाही. आता पॅक बॉटल शिवाय आपण पाणी पितो का? ते सुद्धा आपल्याला 10 वेळा विचार करावा लागते, नीट आहे का बघा, पॅकिंग व्यवस्थित आहे का बघा, चांगली कंपनी आहे का बघा. आता कोणत्याही कार्यक्रमात जा, पाण्याची बाटली तुम्हाला दिसेल. तुमच्या वेळेस कधी पाण्याची बाटली होती? 20 रुपये लिटरनं दूध नव्हतं तेव्हा लोकांनी 20 रुपये लिटरनं पाणी विकायला सुरू केलं. मला आठवतंय कार्यक्रमाला फुलपात्र असायचं आणि तांब्यावर ठेवलेलं फुलपात्र. आता कार्यक्रमातून तांब्या आणि फुलपात्र हद्दपार झालं. आता बॉटल विकत घ्यावी लागली. आता तांब्या आणि फुलपात्र मला वाटतं फक्त साखरपुडा आणि सुपारी पुरतच राहिलं. वाढदिवसाला झाड लावायचं, फोटो काढायचा, पेपरला फोटो, दुसऱ्या वाढदिवसाला खड्डा तोच असतोय, झाड नवीन असतं. आतापर्यंत कागदावर आपण एवढी झाडं लावली, भारतात पृष्ठभाग सुद्धा आता शिल्लक नसेल. काय गंमत आहे. म्हणजे सकाळी कार्यकर्त्यांनी झाडं लावायची, दुपारी बकऱ्यांनी झाडं खायची, संध्याकाळी कार्यकर्त्यांनी बकऱ्या खायची. किती अवकाशाने आणि कुणाला फसवतोय आपण हे सगळं. बोराच्या सीझन मध्ये तुम्ही गावाकडे जा, गावातल्या 2-4 पोरांची तरी डोकी फुटलेली होती. पोरं ते पोराला दगड मारायची, डोक्यात दगड पाडून द्यायची. जांभळाच्या सीझन मध्ये जा, 2-4 पोरांचे तरी हात गळ्यात असायचे गावात. जांभळावर चढतंय, जांभळाचं लाकूड जरा खाली पडतंय, 2-4 पोरांचे तरी जांभळाच्या सीझन मध्ये हात फोडलेले असायचे. निसर्ग होता, भरभरून देणारा होता, मजा होती हो सगळी. पण आता निसर्गाकडे आम्ही कमालीचं दुर्लक्ष केलं आणि मग वारंवार निसर्गानं माणसाला जाणीव करून दिली, बाबांनो तुम्ही निसर्गावरती मात करायचा विचार करू नका, निसर्गासोबत जुळून घेण्याचा विचार करा. नेपोलियनने युरोप जिंकला होता. युरोप जिंकण्यासाठी 3 लाख सैन्य घेऊन तो युरोपमध्ये शिरला. युरोप जिंकला त्यानं शस्त्राच्या जोरावरती, पण तिथं पिवळ्या तापाची साथ आली, पटापट सैन्य मरायला लागलं. शस्त्रांच्या जोरावरती युरोप जिंकता आला, पण शस्त्रांच्या जोरावरती पिवळ्या तापाच्या साथीला त्याला सामोरं जाता आलं नाही. सैन्य मरायला लागलं, मोजकं उरलेलं सैन्य घेऊन त्याला मायदेशी परतावं लागलं. चीनमध्ये मिंग राजवट होती, प्लेगची साथ आली, पटापट माणसं मरायला लागली, अख्खी मिंग राजवट उद्ध्वस्त झाली. 16व्या शतकामध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये जनावरांचा प्लेग आला होता, पटापट जनावरं मरायला लागली, जनावरांवरती आधारित असणारे उद्योग व्यवसायाला यायला गेले. अशी किती उदाहरणं सांगू. निसर्गाच्या समोर आम्ही आहोत कोण? निसर्गाच्या समोर आम्ही फार छोटे आहोत. आणि म्हणून निसर्गासोबत जुळून घ्या. आणि मला डॉक्टर असं वाटतं, प्राण्या पक्ष्यांची नाळ अजून थोडी बहुत तरी निसर्गासोबत जुळू नये. माणूस एकमेव प्राणी, निसर्गासोबत जुळूनच घ्यायला तयार नाही. प्राणी पक्षी अजून थोडं बहुत त्यांचं निसर्गासोबतचं नातं अजून तरी जुळू नये. एखादा तरी कावळा तुम्ही ओव्हरवेट झालेला बघितलाय का? टेन्शन मध्ये आलाय आणि काय करावं, रोज ही माणसं दाखवू किती, ह्याचा डाएट फॉलो करू का, त्याचा डाएट फॉलो करू का, याला भेटू का, त्याला भेटू. आपण निसर्गासोबत जुळून घ्यायला तयार नाही. आपल्याला निसर्गासोबत जुळून घ्यावं लागेल. पहिल्यांदा काम करावं लागेल ते निसर्गाच्या संदर्भानं, तर आपलं जगणं सुंदर होईल. मग काय असेल तर तो समाज, जात, धर्म, पंथ या सगळ्याच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून आपण एकत्र जगायला हवं. आता प्रत्येक माणूस एकमेकाला जाती धर्माच्या चष्म्यातनं बघायला हवा. हल्ली तर माणसं आडनाव विचारून मग पुढे बोलायचं की नाही ठरवतात. इथपर्यंत येऊ देऊ नका. आपण माणूस म्हणून जन्माला आलो, माणूस म्हणून आम्हाला एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होता येईल का याचा विचार करा. मला कौतुक वाटतं की या पुण्यस्मरणाला एवढ्या संख्येनं, एवढ्या वाजता एवढी माणसं उपस्थित आहेत. नाहीतर हल्ली कुणी कुणाकडे जायला मोकळं नाही, कुणी कुणाच्या सुखदुःखात सहभागी व्हायला मोकळं नाही. काही कार्यकर्ते मुंबईवरून आले, मुक्कामी बिक्कामी आठवते का आपण कुणाकडे मुक्कामी गेलेला हल्ली. आता कुणी कुणाकडे मुक्कामी जात नाही. सुखदुःखात सुद्धा अगदी फॉर्मॅलिटी म्हणून चेहरा दाखवायचा आणि निघायचं. रोज कितीतरी कार्यक्रमांना हजेरी लावायला लागते. आता पुढाऱ्यांचं सुद्धा त्यांना 10 ठिकाणी जायचं असतं, पण आपल्यासारखं सुद्धा हे कार्यक्रम तो लक्षात घ्या. दिवसभर आपण शेकडो कार्यक्रमांना हजेरी लावू, पण एक दिवस दादा असा येतो आपल्याच कार्यक्रमात आपण गैरहजर असतो. कार्यक्रम आपला असतो आणि तिथे आपलीच उपस्थिती नसते. एक दिवस असा प्रत्येकाच्या आयुष्यात येणार आहे. आणि म्हणून
मनापासून सहभागी व्हा, मनापासून सुखदुःखात सहभागी व्हा. जिथे जाल तिथे आनंदानं, जे काही निव्वळ फॉर्मॅलिटी म्हणून वागू नका. आता इतके बिझी होत आम्ही, इतके कमालीचे बिझी आहोत, यात जगणं कधी हरून गेलं ना तेच कळलं नाही. परवा तर एक जण मला म्हटला, मी इतका बिझी आहे, मला श्वास घ्यायला वेळ नाही. मी म्हणलं सोडून दे, श्वास घ्यायला वेळ नाही, आम्ही जगतो कशासाठी? इतकं बिझी. पूर्वी लग्न 4-4, 5-5 दिवस चालायची आणि मग ते सगळी भावकी बिवकी स्वयंपाकाला वळवायची. बुंदी ती गार करायला, थंड करायला पत्र्यावर टाकायचे. भावकीतली पोरं ते मग म्हणायचे वाढायला आपल्या घरातली पोरं. आता पैसे मजबूत झाले, कुणाला कोणाची गरज उरली नाही, सगळं उक्त देऊन टाकतं, म्हणजे कोण नाही आलं तरी चालेल. म्हणजे नात्यांमधलं प्रेम आता कमी व्हायला लागलं. पूर्वी अभाव होता सुविधांचा, सुविधांच्या अभावामुळे तर माणसं एकत्र होती, पण एक प्रेम होतं लोकांमध्ये की चला आपण एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी झाला पाहिजे. मी मगाशी जसं म्हटलं, हल्ली कुणी कुणाच्या घरी मुक्कामी जात नाही. आमच्या वडिलांची आत्या आमच्याकडे मुक्कामी यायची आणि आत्या जर मुक्कामी आली तर सगळं घर रात्रभर गप्पा मारत बसायचं. आत्या जर 2 दिवस थांबली तर सगळं घर तिला जाताना एसटीला वाटा लावायला जायचं. आत्या नुसती एसटीत बसली आणि तिने येते म्हणून हात केला, सोडवायला आलेल्या लोकांचे डोळे पाणावत होते. एवढी माणसं भावनिक होती. आता लोक अंत्यविधीला जातात, तिकडे प्रेस जळत असतं आणि इकडे लोक मोबाईल मध्ये खेळत असतात. कधी उरकतोय कुणाच ठाऊक. म्हणजे इतकं आम्ही भावना शून्य झालो का? सुखदुःखात सहभागी होताना मनापासून व्हा, एकमेकांशी बोला, एकमेकांच्या आपण किती दिवस या पृथ्वीवर आहोत आपल्याला माहित आहे का? इथं बसलेल्या प्रत्येकाला माहिती आहे आपल्याकडे किती प्रॉपर्टी माहिती आहे की नाही? कोण असं आहे का नाही मोजताच नाही येणार, काय माहितच नाही आपल्याकडे. प्रत्येकाला माहित आहे किती एकर, किती गुंठे, तुम्हाला पण माहित आहे किती तोळे, किती ग्रॅम, आपल्याकडे किती शिल्लक आहे आपल्या सगळ्यांना माहित आहे. असं कुणी दाव्यानं सांगेल का? प्रॉपर्टी किती आपल्याला माहित आहे, आपल्याकडे किती वेळ शिल्लक आहे हे कुणाला माहित आहे का? कुणी येऊन सांगेल 50 वर्ष माझ्याकडे अजून शिल्लक आहे. घेतलेला श्वास सुद्धा परत सोडता येईल का नाही याची शाश्वती नाही. आपण कोणत्या अहंकारामध्ये आहोत? आणि आता 50-60 नंतर एकदा गाडी पुढे ढकलली ना साहेब, प्रॉपर्टी कोण विचारतो? आज 60तले जे मित्र एकमेकांना भेटले असतील, 50-60च्या पुढे एकदा गाडी गेली आणि तुम्ही मित्र एकमेकांना भेटले, काय विचारता एकमेकांना? किती बँकेत किती पैसे विचारता? 2च प्रश्न विचारले जातात, एक तब्येत कशी आहे आणि दुसरा मुलं काय करतात. याच्यापेक्षा तिसरा प्रश्न 60 नंतर विचारला जात नाही. आपल्या प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे, फक्त त्या मर्यादा आपल्याला कळल्या पाहिजे. कुठे थांबायचं ते कळलं पाहिजे, कोणत्या कामांसाठी आयुष्य खर्च करायचं ते कळलं पाहिजे. मुंबईला मध्यंतरी एक भिकारी मेला, त्याचा अंत्यविधी करायला कुणी शिल्लक नाही. कॉर्पोरेशनच्या लोकांनी त्याचा अंत्यविधी केला आणि तो ज्या झोपडीमध्ये राहत होता पलीकडे, दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी कॉर्पोरेशनच्या लोकांनी ती झोपडीकडे गेले. त्या झोपडीमध्ये मोठा खड्डा खांदलेला होता, त्या खड्ड्यावर अनेक गाठोडे टाकलेले होते, गाठोड्यांवरती चटाया होत्या, त्याच्यावर उशी टाकून तो रोज झोपायचा. त्या गाठोड्यांच्या खाली ते सगळं उचकलं, 7-8 पोते भरून पैसे सापडले आणि काउंट केले तर 87 लाख रुपये भरले. त्या 87 लाख रुपयाचा त्यांनी कधीच आयुष्यात आनंद घेतला, कारण त्याला काय भीती वाटत असेल की पुरतील का, किंवा ते किती आहेत हेही त्याला कदाचित ठाऊक नसेल. त्यानं त्याच्या भिकारीपणाच्या व्यवसायातून वेळीच स्वेच्छानिवृत्ती घेतली असती आणि काही नवोदित भिकाऱ्यांना मदत केली असती तर कदाचित त्याला आहे त्या संपत्तीचा आनंद तरी घेता आला असता. आपल्याला माहित नाही आपण कधी थांबणार आहोत, पण आम्ही घाबरत जगतो. हे पुरेल का, माझं नाही पण पुढच्या पिढीला, त्याच्या नाही त्याच्या पुढच्या पिढीला. एक दिवस आपण सगळेजण इथून निघून जाणार आहोत. किती कमवायचं, स्वतःसाठी काय खर्च करायचं, पुढच्या पिढ्यांचं, याचं एक तारतम्य आपल्याकडे असलं पाहिजे. मी म्हणत नाही पैसे कमवू नका, अजिबात नाही. जर कोणी म्हणत असेल हे कृपयावर जात नाही वगैरे वगैरे, असलं सांगून तरुण पोरांना अकार्यक्षम बनवण्याचा धंदा कुणीही करू नये. जेवढे पैसे कमवता येतील तेवढे कमवा. फक्त तुकोबरायांनी एक वाक्य सांगितलंय ते लक्षात ठेवावं, जोडून या धन उत्तम व्यवहारे. आमचा व्यवहार उत्तम असला पाहिजे. पैसे कमवायचे पण चांगल्या मार्गाने कमवायचे. माझे वडील तर सांगतात, वाईट मार्गाने मिळवलेलं धन
म्हणजे प्रेतावरची फुलं. हसू देत नाही आणि रडू देत नाही. चांगल्या मार्गाने कमवायचं आणि कमवलेल्या पैशांचा आनंद सुद्धा घ्यायचा. आपल्याकडे क्रेडिटेडचा मेसेज आला का खूप आनंद होतो, पण डेबिटेडचा मेसेज आला का करतो नाही. घेतलेला श्वास सुद्धा सोडावा लागतो, तर पुन्हा घेता येतो. तुम्ही बघा बरं, श्वास फक्त घ्यायचा, सोडायचाच नाही. जमतंय का? तुम्ही देऊन बघा. निसर्ग असा आहे, एक दाणा पेरला तर 1000 दाणे त्याचे उगवतात. तुम्ही जेवढे या समाजाला द्याल ना दादा, समाज तुमचं उतराई होईल का नाही मी खात्री देऊ शकत नाही, पण निसर्ग मात्र तुमच्या प्रत्येक गोष्टीवरती लक्ष ठेवून असतो. तुम्ही जेवढे या समाजाला द्याल त्याच्या हजारो लाखो पटीने निसर्ग कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुम्हाला ते परत करत असतो. फक्त ती देण्याची दानत आमच्या हातामध्ये असली पाहिजे. विंदा करंदीकरांची खूप गोड कविता आहे. देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं आणि घेता घेता एक दिवस त्याच्या हात तोडून घ्यायचे. त्याच्या हातामध्ये जी देण्याची दानत आहे ती आमच्या हातामध्ये आली पाहिजे. हिरव्या पिवळ्या डोंगरांकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्यापेशा ढगांकडून वेडेपिसे आकार घ्यावे, मातीमधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून हुंकार घ्यावे, उसळलेल्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी आणि शांत वाहणाऱ्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. ही देण्याची दानत आमच्यामध्ये असली पाहिजे. काहींकडे खूप संपत्ती आहे, पण देण्याची दानत. आमच्याकडे एक जण आहे, इतके पैसे, त्याला जर कुणी म्हटलं नाही तर मदत कर, अजिबात मदत करणार नाही. गावातलं काहीतरी काम होतं, लहान लहान पोरं वर्गणी गोळा करत होती आणि त्यांना माहिती आहे हे पुढेच देत नाही, पण ते गेले जातात, काका अमुक अमुक एक काम काढलंय, जरा देणगी देतात. ते म्हणते देणगी? अरे मी माझ्या पोराची फी लवकर भरत नाही शाळेची, कुणी आजारी पडलं तर घाई लवकर दवाखान्यात नेत नाही आणि तुम्हाला देणगी? ते पोरं म्हणजे आम्हाला माहित होतं नाही देत, असंच विचारलं. म्हणजे पोरं पुढे निघली. त्याला काय वाटलं काय माहित, त्याने त्यांना हाक मारली. नीट ऐका तर कळतंय. पोरांना बोलवलं आणि म्हटले, पोरांनो मी तुम्हाला 500 रुपये देईन, पण माझी एक अट आहे. म्हणले काय? माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं. उत्तर जर बरोबर मिळालं तर लगेच तुम्हाला 500 रुपये. पोरं म्हणले काय प्रश्न आहे? ते माझे 2 डोळे, यातला एक डोळा खोटा आहे, अमेरिकेवरून बसून आणला. आतापर्यंत भल्या भल्या तज्ञांना ओळखता आलेलं नाहीये खरा कोणता आणि खोटा कोणता. तुम्ही जर पहिल्याच प्रयत्नात ओळखलं हा खोटा आहे हा खरा आहे तर लगेच म्हणजे तुम्हाला 500 रुपये. लहान पोरगं पुढे आलं, म्हणला काका मी सांगतो की. म्हणले काय? आणि तुमचा डावा डोळा खोटा आहे की? म्हणजे तुला आश्चर्य वाटलं, आतापर्यंत तज्ञांना नाही ओळखता आला, म्हणजे लहान पोरांनी विचारले डावा खोटा आहे. ते तू ओळखलं कसं डावा डोळा खोटा आहे? त्यात काय म्हणला काका, तुमच्या डाव्या डोळ्यात मला थोडस प्रेम दिसलं. म्हटलं हाच खोटा. तुमच्याकडे बघून तर वाटत नाही तुमच्याकडे ते शिल्लक आहे. जोपर्यंत डोळ्यात प्रेम आहे तोपर्यंतच आपण माणूस आहोत. ज्या दिवशी प्रेम संपलं त्या दिवशी समजायचं आता आपण माणूस उरलो नाही. मग ते प्रेम आमच्यामध्ये राहील का? काय मजा आहे हो. माणूस म्हणून जन्माला आलो, नाती होती, त्या नात्यांमधली मजा, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणं, मुळात आपल्याला व्यक्त होता येतं. याच्यापेक्षा काय उपकार करावे तो भगवंतांना आपल्यावरती. आपल्याला व्यक्त होता येतं. आपण आपल्या भावना व्यक्त केल्या पाहिजे, एकमेकांच्या मदतीला धावून गेलं पाहिजे, आपले हात कुणाच्या तरी मदतीसाठी सरसावले पाहिजे, आपले पाय कुणाच्या तरी मदतीसाठी धावले पाहिजे, कुणाचं तरी दुःख बघून आपलं हृदय कधीतरी पिळवटून गेलं पाहिजे, तर समजावा आपण माणूस आहोत. म्हणून मस्त जगा, नात्या गोत्यांचा आनंद घ्या, एकमेकांना वेळ द्या. मला वाटतं डॉक्टरांचा ज्यावेळेस सत्कार होत होता, डॉक्टर ज्यावेळेस बोलत होते, समोर मुलींना किती आनंद होत होता. ज्यावेळेस दादा बोलायला उभे आले, लगेच ताईने मोबाईल मध्ये शूट केलं. ही नात्यांमधली मजा आहे की नाही सांगा बरं. आई वडील बहीण भाऊ या नात्यांमधला आनंद आपल्याला कधी मिळणार आहे? जोपर्यंत ही माणसं आपल्यात आहेत तोपर्यंतच या नात्यांची मजा आहे. ज्या दिवशी ही माणसं निघून गेली, नंतर ना स्पर्श, नंतर ना सहवास, नंतर ना संवाद. म्हणून मला नेहमी वाटतं माणसं जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत त्यांच्याशी बोला, तोपर्यंत त्यांच्यासोबत स्पर्श ठेवा. मुलींवर तर काय मला सांगा, तुम्ही माहेर बर त्या आईची नजर रस्त्याकडे असते. आता फोन आहे, 10 वेळा फोन, निघाली का, बसली का, जागा मिळाली का, कुठपर्यंत आली, उतरली का. त्या आईचं दिवसभर लक्ष त्या वाटेकडे असतं. तुम्ही उमऱ्यात यायला उशीर, म्हातारी पटकन पळत येते, भाकरीचा तुकडा वाळून टाकल, पाणी वाळून टाकल, पटकन जवळ घेईल, गालावर हात फिरवल, बोट मोडल, तिचे ओठ तुमच्या गालावर लागेल. सांगा हे प्रेम कोणत्या दुकानात विकत मिळेल आईनंतर?
पुरीचं माहेर कुठपर्यंत? जोपर्यंत माहेरात आई येतोपर्यंत. आई गेली तर समजायचं आपलं माहेर संपलं. माहेरावरून सासरी निघाला, आईनं तुमची पिशवी कधी रिकामी पाठवली का? शेंगा घेऊन जा, वांगे घेऊन जा, भाजी घेऊन का, दूध घेऊन जाते का, पापड केले, कुरड्या केले, लोणचं करू नको, लोणचं करून ठेवलंय. काय पुरीची पिशवी आईने कधी रिकामी पाठवली का? बरं तुमच्या सासरी काय मिळत नाही? सगळं मिळतं, पण आईला वाटतं पुरीची पिशवी कधी रिकामी जाऊ नये. बहिणाबाई चौधरी असं दारात दळत बसल्या होत्या आणि तिथून एक वाटसरू चाललेला होता. तो वाटसरू म्हणला, आई जरा जेवायला देते का? बहिणाबाईंनी जेवायला वाढलं आणि गप्पा मारायला लागले. बहिणाबाई चौधरी त्या वाटसरूला संसाराचं दुःख सांगायला लागला आणि ते दुःख ऐकल्यानंतर तो वाटसरू चकित झाला आणि तो म्हणला, आई एवढं दुःख जर तुझ्या आयुष्यात आहे तर तू इथं नांदते का, इथं राहते का? बहिणाबाई म्हटल्या, लेकीच्या माहेरासाठी आई सासरी नांदते. माझी मुलगी जर माहेरी आली तर तिला माहेर पाहिजे, म्हणून इथं कितीही दुःख असलं तरी मला इथं नांदावं लागतं. आणि मग छोट्या छोट्या स्वार्थासाठी, छोट्या छोट्या अहंकारासाठी आम्ही नाती गमावून बसतो. भगवान श्रीकृष्ण करंगळीवरती पर्वत उचलतात आणि बासरी मात्र दोन हातांनी घट्ट पकडतात. आता ज्याला करंगळीवर पर्वत उचलता येतो त्यानं बासरी तर गरगर फिरवली असते, पण करंगळीवरती पर्वत उचलणारा कृष्ण बासरी घट्ट पकडतो, कारण त्याला ठाऊक आहे पराक्रम हा रणांगणात गाजवायचा असतो आणि नात्यांमध्ये प्रेम जपायचं असतं. आपण उलट केलं, रणांगणात शस्त्र ठेवून दिली आणि नात्यांमध्ये पराक्रम गाजवला. परवा एक जण मला म्हटला, 10 वर्ष झाली भावाच्या दारात गेलो नाही. म्हणलं काय पराक्रम? ज्या बांधावर काहीच पिकत नाही त्या बांधावरून 10 वर्ष भांडण, कोर्ट कचऱ्या करत बसलो. आणि छोट्या अहंकारासाठी फक्त, त्यालाही माहिती आहे याच्यात काय रस नाही, पण अहंकार माघार कुणी घ्यायची. अरे कुणीतरी 2 पावलं माघार घ्यायची, कुणीतरी 2 पावलं पुढे जायचं, कुणीतरी माफी मागायची, कुणीतरी माफ करायचं आणि श्वास संपायचा, विषय संपून टाकायचे. 10 वर्ष झालं बहिणीच्या दारात गेलो नाही. काय पराक्रम आहे? म्हटलं ती गेल्यावर जाशील साडी बिडी घेऊन, शेवटची साडी थोडी भावाची असते. बहिणीला कळतं का भाऊ आता चांगली साडी घेऊन आलाय, शेवटची साडी आहे, भाऊ रडतोय? काय कळतो त्या बहिणीला? तिला अजून अजून फक्त फोन करा, तिला अपेक्षा नाही शेवटी साडी चोळी घेऊन यावी, काही लागलं तर सांग बरं का भाऊ, म्हणून मी तुझ्या पाठीशी उभा आहे. एवढी प्रांजळ अपेक्षा फक्त बहिणीची असते. मला वाटतं ती अपेक्षा आम्हाला पूर्ण करता येईल का? गेल्यानंतर आपण त्या शरीराला मांडी देतो. काय त्या शरीराला मांडीचा स्पर्श कळतो? गेल्यानंतर त्या शरीराला तुम्ही दिलेली मांडी कळत नाही आणि तुम्ही घातलेल्या वाऱ्याची झुळूक पण तिथपर्यंत पोहोचत नाही. जिवंत आहे तोपर्यंत हातात हात द्या, जिवंत आहे तोपर्यंत स्पर्श ठेवा. जोपर्यंत स्पर्श येत नसाय तोपर्यंतच नाती येते. ज्या दिवशी स्पर्श संपले त्या दिवशी तुमची नाती संपून गेली. आणि स्पर्श ठेवायला लागतं काय? घरातून बाहेर पडलात ना, आईच्या पायावर डोकं ठेवा. आई असं काळीच काढून देते, माझं आयुष्य पण तुला लागू द्या. बापाच्या पायाला फक्त हात लावा, बाप असा पाठीवर थाप मारतो, पठ्ठ्या सुखात राहा म्हणतो. आठवून बघा बरं, माझ्या तरुण मुलांना विचारलं, किती दिवस झाले आपण आपल्या आईच्या हाताला हात लावून? जिच्या पोटात 9 महिने होतो तिच्या हाताला स्पर्श करून किती दिवस झाले? ज्या बापानं बोटाला धरून चालायला शिकवलं त्या बापाच्या हाताला हात लागून त्याला शिवून किती दिवस झाले? आमच्या आई वडिलांसोबतचा स्पर्श हरवून जातो, तो स्पर्श जपा. सुधामूर्तींनी एक लिहिलंय की त्या ज्या घरात राहायच्या ते घर रेंटचं होतं आणि त्या घराच्या शेजारी एक प्राजक्ताचं झाड होतं. त्या प्राजक्ताच्या झाडाची फांदी अशी खिडकीपाशी आलेली होती. त्या म्हणतात की मी त्या खिडकीत अभ्यासाला बसायचे, त्या फांदीवरून हात फिरवायचे, त्या फांदीला माझ्या स्पर्शाची सवय होऊन गेली होती. मी त्या झाडासोबत बोलायचे, ते झाड सुद्धा माझ्या संवादाला आता प्रतिसंवाद करत होतं. ते सुद्धा माझ्याशी संवाद साधायला लागलं होतं. मी बोलायला लागले की कधीतरी प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडायचा, कधीतरी पानांची सळसळ ऐकायला यायची. घर रेंटचं होतं, कधीतरी सोडावं लागणार होतं. 2 दिवसांनी घर सोडायचंय. मला वाटलं झाडाला सांगावं 2 दिवसांनी आम्ही घर सोडतोय, कदाचित परत गाठ भेट होईल की नाही माहित नाही. झाडाला सांगितलं 2 दिवसांनी आम्ही निघतोय हे घर सोडून. पुढचे 2 दिवस न पानांची सळसळ ऐकायला आली, न प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडला. ते झाड अगदी गप्प होतं की आता परत कदाचित गाठ भेट होणार नाही. शेवटच्या दिवशी सगळं सामान गाडीत भरलं, आता मी पण गाडीत जाऊन बसणार आणि त्याच वेळेला मला असं वाटलं झाडाला शेवटचं भेटून यावं. शेवटचं भेटायला म्हणून गेले, घट्ट जाऊन त्या खोडाला मिठी मारली, डोळ्यातून अश्रू अनावर झाले. 2 मिनिट रडून घेतलं, गच्च झालेले डोळे 2 मिनिटांनी उघडले आणि बघते तर काय, आजूबाजूला प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडलेला होता. ते झाड जणू सांगत होतं, रडू नको, भेटू पुन्हा कधीतरी, का रडतेस?
मी त्या झाडाला शेवटचा टाटा बाय बाय केला आणि निघून गेले. 2 वर्षांनी मी पुन्हा त्या गावात आले आणि कुणाला तर विचारलं, का हो, आमच्या जुन्या घराच्या शेजारी एक प्राजक्ताचं झाड होतं, ते झाड अजून आहे का? तेव्हा कुणीतरी म्हटलं, झाड अजून तसंच आहे, फक्त खिडकीपाशी आलेली फांदी मात्र सुकून गेली. जोपर्यंत स्पर्श आहे तोपर्यंत नाती आहे. ज्या दिवशी स्पर्श संपले त्या दिवशी नाती संपली. आई वडील बहीण भाऊ ते स्पर्श ठेवा. आजही तुम्ही माहेरी गेलात आणि आईने पटकन गालावर ओठ लावली, बरं वाटतं की नाही? त्या आईच्या स्पर्शात ती मजा आहे. पण मी आता बघतो बायका लिपस्टिक पुसेल म्हणून पोरांना पण फ्लाईंग किस द्यायला लागला. चलो बाबा, त्या पोरांसोबत आमचा स्पर्श सुद्धा उरला नाही. साहेब 10-12 वर्षाची पोरं होईपर्यंत बापाच्या पायावर पाय टाकून झोपत होती. आता 2-2, 4-4 वर्षाच्या मुलांचे सेपरेट बेडरूम आहेत. जुन्या काळात आई बापाला शरीराचे धर्म नव्हते का? पण त्यांनी ते जोपासत असताना ठराविक वयापर्यंत मुलांचे स्पर्श तुटू दिले नाही. आता 2-2 वर्षाच्या पोरांचे जर सेपरेट बेडरूम असतील, त्यांनी नाही म्हातारपणी आपला बेड गावाच्या बाहेर काढला. ठराविक वयापर्यंत आपल्या मुलांसोबत तो स्पर्श, तो संवाद कायम असला पाहिजे. पोरांना जवळ घ्या, बसा, त्यांना चांगल्या गोष्टी सांगा, त्यांना जवळ घेऊन राम आणि कृष्ण सांगा, त्यांना ज्ञानोबराय तुकोबराय सांगा, त्यांना शिवाजी राजे संभाजी राजे सांगा. येणाऱ्या पिढ्यांच्या समोर आम्ही नेमकं काय पेरायचं? त्यांचं जगणं निवळ साधनांनी सुंदर होणार नाही. आपली अपेक्षा काय माहितीये का? मला मिळालं नाही ते पोराला मिळालं पाहिजे, मला मोबाईल नव्हता म्हणून आता पोराला घेऊन द्यायचा. 2-2, 2.5 वर्षाच्या पोरांच्या हातात तुम्ही मोबाईल देऊन टाकले. मग आता आम्ही म्हणायला लागलो की पोरं फार मोबाईलच्या अधीन गेली आहेत. आता जशी व्यसनमुक्ती केंद्र आहेत ना, ड्रग्ज किंवा दारू पासून, काही दिवसांनी मोबाईल व्यसनमुक्ती केंद्र सुरू होतील. काही मुलं अशी आहेत त्यांच्या हातातून मोबाईल काढून घ्या तरी ते नुसतं असं करत असणार. 2-2, 2.5 वर्षाच्या पोरांच्या हातात आम्ही मोबाईल दिले आणि बाप इतकं कौतुकानं सांगताय ना, मला कळत नाही ते त्याला कळतं. आजी मला सांगा, पोरग रडायला लागल्यावर तुम्ही काय करायचं? त्या पोराला जवळ घ्यायचं आणि जवळ घेतल्याबरोबर ते पोरग रडणं थांबवत होतं. आईनं असं जवळ घेतलं की पोरग रडायचं थांबत होतं. का थांबत होतं? आईच्या गर्भात असताना त्या लेकरानं पहिल्यांदा काय ऐकलंय? आईच्या हृदयाचे ठोके आहे आणि ते त्याच्या इतके परिचित आहेत, त्याला जवळ घेतल्याबरोबर कळायचं माझी आई. आता पोरग रडायला लागल्यावर आई काय करते? मी सांगू का तुम्ही सांगता? सांगून काय? आईच्या स्पर्शाची जागा मोबाईलच्या स्पर्शाने घेतली असेल तर हा कुणाचा पराजय? विज्ञान तंत्रज्ञानाचा विजय आहे का मातृत्वाचा पराजय आहे हे ठरवण्याची वेळ आली. आता तुम्ही घरी गेल्या गेल्या पोराच्या मागं लागायचं नाही, मोबाईल ठेव. आता ते लगेच ठेवत, आता त्याला हळूहळू सवय लावावी लागेल. एका रात्रीत सवयी बदलत नाही. आता सुरुवात कशी करावी लागेल तुम्हाला? एकादशी धरता की नाही किंवा सोमवार कुठला तरी एक आवडता उपवास धरता की नाही? आता तुम्हाला स्वतः सवय लागेल मोबाईलचा उपवास करायचा. 15 दिवसातनं एकदा आहे ना, फक्त इन्कमिंगच स्वीकारायचे. फार गरज असेल तरच आउटगोइंग करायचं. एक दिवस आठवड्यातनं नेट बंद करून ठेवायचं. बीबीला फारसं लक्ष द्यायचं नाही. अशी हळूहळू सवय लावायला लागेल तर आम्ही या ऍडिक्शन पासून वाचू. साहेब गाडी चालवताना सुद्धा पोरं असं अशी मान करून गाडी चालवतात. येणाऱ्या पिढ्या कशा जन्माला येतील? तुम्ही 5वीला सटवाई पुजायच्या ऐवजी तो मोबाईल टाकून इथपर्यंत येऊ देऊ. घरात जर पाहुणे आले ना साहेब, आमची आई पटकन चहा घेऊन जायची आणि आई चहा घेऊन गेली का पाहुणा विचारायचा गणेश कितवीला आहे, कावेरी कितवीला आहे, पाऊस आहे का, पाणी आहे का, तुमचं बरं चाललंय का? पाहुण्याला बोलायला वेळ होता डॉक्टर साहेब. आता मी बघतो आई चहा घेऊन गेली, पाहुणा असलं विचारतच नाही पाऊस आहे का पाणी आहे का. ते आल्याबरोबर विचारतात तुमच्याकडे छोट्या पिनचा चार्जर आहे का? ते अस्वस्थ आहे आणि त्याच्या अस्वस्थतेचं कारण काय? त्याच्या मोबाईलची बॅटरी लो होऊ द्या. काय अस्वस्थता होती तुम्ही बघून बघा. प्रचंड आम्ही साधनांच्या आहारी गेलो. मोबाईल वाईट नाहीये, विदिन सेकंद तुम्ही जगापर्यंत पोहोचता. मोबाईल इतकं सुंदर यंत्र काय असू शकतं मला सांगा. पूर्वी पत्र बित्र जायचे, ते पत्र कधी पोहोचायचं, मग कधी रिप्लाय यायचा, पण त्यात एक वेगळी मजा होती. पत्र लिहितानाचं तारतम्य होतं. काय लिहू, लिहू, प्रिय लिहू, आणखी काय लिहू. मग ते पत्र कधी
कधी पोहोचणार, मग ते पोस्टमनच्या हातात, मग पोस्टमन ते पत्र घेऊन जाणार. बहुतेक लोकांना वाचता यायचं नाही, पोस्टमन पत्र वाचून दाखवायचा. म्हणजे पोस्टमननं पत्र वाचून दाखवावी आणि ते ऐकताना कोणाला काही वाटू नये असा आशय पत्रांचा होता. आता तुम्ही मोबाईल 2 मिनिटं कोणाच्या हातात देऊन बघा कसं धड पासवर्ड असतोय, त्याला फिंगरप्रिंट आणि लोक पत्र पाठवायची आणि पोस्टमन पत्र वाचून दाखवत होता. आणि मग जर एखादी चांगली गोड बातमी असली ताई म्हणायची बस आता चहा घेऊन जा. संवादाची साधनं कमी होती पण संवाद खूप होता. आता साधनं वाढली पण संवाद कुठे हरून गेला हे मात्र कळलं नाही. ते पत्र उघडतानाची गुरूर होती, काय लिहिलं असेल ते मनातली चुरचूर होती. आता काय हो, विदिन अ सेकंड मेसेज, नाही पटलं डिलीट फ्रॉम एव्हरीवन ऑप्शन आहेत आपल्याकडे. मला वाटतं ह्या साधनांचा योग्य वापर करता येईल का याचा विचार करा. सकाळी उठलं की आजोबा आम्हाला म्हणायचे चला देवासमोर हात जोडा आणि म्हणा आम्ही आभारी आहोत. का आभार मानायचे देवाचे? म्हणायचे अरे सकाळी डोळे उघडायला येतं कोण? कित्येक जण रात्री डोळे घालतात, सकाळी कित्येकांचे डोळे उघडत पण नाही. आज तुझे डोळे उघडले, तू भगवंताला थँक्यू बोलला पाहिजे. आभारी आहोत, आज डोळे उघडले बरं का, आज हे जग बघायला मिळालं. रात्री झोपताना आजोबा पुन्हा म्हणायचे, आता पुन्हा एकदा थँक्यू म्हणायचं. आता का सकाळीच तर बोललो ते अरे उद्या परत डोळे उघडले पाहिजे. आता त्याला आभारी आहे म्हणायचं, आजचा दिवस तुझ्या कृपेनं चांगला गेला. ही सवय कायम राहिली. सकाळी उठल्याबरोबर म्हणायचं कराग्रे वसते लक्ष्मी क्रमूल्ये सरस्वती क्रमध्ये तू गोविंद प्रभाते करदर्शन. रात्री झोपताना म्हणायचं आजचा दिवस चांगला गेला बरं का. काय मजा होती. आता सकाळी मोबाईल नव्हते आणि रात्री मोबाईल नव्हते. सकाळी उठल्याबरोबर काल टाकलेल्या फोटोला किती लाईक्स आणि किती कमेंट्स, आणि काही 2-4 जरी कमी असल्या तरी करमत नाही. आणि रात्रीचं तर विचारू नका. रात्री हल्ली जागाही झोपताना अशी शोधली जाते जिथे चार्जिंगचा प्लग असते. रात्री सुद्धा मोबाईल डिस्चार्ज होता कामा नये. रात्रीचा तर पोरं डीपी असा झूम करून बघतात. कोण बाहेर येते का? मी माणूस म्हणून जन्माला आलो, माणूस म्हणून जगू. ज्या दिवशी श्वास थांबेल त्या दिवशी हसत हसत निघून जायचं. तुकोबा जायला निघाले आणि तुम्ही विचारलं तुकोबा काय मिळालं तुम्हाला तुमच्या आयुष्यात? ग्रंथ लिहिले, नाभंग लिहिले, हा तुम्हाला काय मिळालं? तुकोबाराय म्हटले कौतुक वाटे झाली या वेचाची. जगाला काय वाटतंय मला माहित नाही, पण आमचं आम्ही जे जगलो ना, आमचं आम्हाला मात्र कौतुक वाटतंय. आपल्या जगण्याचं आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे. आपण आपल्या मस्तीत, आपण आपल्या धुंदीत जगायचं. कोण काय म्हणतंय, कोणाला काय पटतंय काय विचार नाही. आपण फक्त आपल्या मनाला आपण प्रामाणिक राहायचं की मी जे करतोय ते प्रामाणिकपणे करतोय. तर मग या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेता येईल. म्हणून मस्त जगा, हसत राहा. तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि इथं जी म्हातारी माणसं आहेत त्या सगळ्या म्हाताऱ्या माणसांना जपा. काही नाती आता शेवटच्या घटका मोजतात. तुम्ही चुलत्यांचा सत्कार केला दोघांचा. आता येणाऱ्या पिढीला चुलता मिळणार नाही. एकच मुलगा आणि एकच मुलगी, आणि काळाची गरज आहे. पोरं बापाकडे हट्ट करत नव्हती, तेवढा चुलत्याकडे करायची. बापाला म्हणायला घाबरायची, मग चुलत्याला म्हणायची नाना ते घेऊन या, काका ते आणताल का बाजारात नाही. आपल्याकडे तर म्हण होती आई मरो आणि आता मावशी आहे का? आता येणाऱ्या पिढीला मावशी आहे काय? एक मुलगा आणि एक मुलगी. आता त्यांना मावशी नाही, त्यांना चुलता नाही. ज्यांच्याकडे ही नाती आहेत त्यांना जपा. ही नाती आता शेवटच्या घटका मोजत आहेत. म्हणून मस्त जगा, आनंदानं जगा आणि हसत राहा. ज्यांची परिस्थिती गरिबीची आहे, हालाकीची आहे, रडायचं. गरिबीत जन्माला आलो आपली चूक आहे का? गरिबीत जन्माला आलो आपली चूक नाही, पण गरिबीत मेलो तर ती मात्र आपली चूक आहे. मरायचं गरिबीत नाही, श्रीमंत व्हायचं. फक्त कुठे खर्च करायचं, काय करायचं त्याचं तारतम्य मात्र आपलं आपण ठेवायचं. आणि हसत राहा. आल्यापासून मी दोघं तिघं बघतो हसलेच नाही अख्ख्या भाषेत. हसावं लागलं तरी ते शेजारी बघतो ते हसतोय ना. बरं हसायला काय पैसे आहेत का? आणि माणसालाच हसता येते, जनावरांना हसता येते का? नाहीच म्हणते का प्लीज वेलकम इन गोठा. चिठ्ठी आली आहे, शेवट कवितेने करा. राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. मला वाटतं हे यांच्यासाठी योग्य आहे. त्या मंदी माझं मागे नाग अंग, चिंच्या कापडा मंदी दुनिया झाली कशी तंग. जो तो आहे राणी आपल्या गोंदीमध्ये दंग, माणसांनी माणसांचे सोडले का रंग.
म्हाताऱ्याच्या धोत्राची गाठ सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. पारी आली सरी गेली झाली त्याची तारी, पदव्यांच्या ढिगाऱ्यात पाठी राहिली कोरी. कॉलेजच्या कट्ट्यावरती गर्दी झाली सारी, आपऱ्या चिपऱ्या कपड्यामंदी फिरती साऱ्या पोरी. म्हातारीच्या डोहीवरला पदर हटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. शहरातली गाडी बघा तुमचं गाण गाती, भावनांनी भावनांशी तोडली कनाती. ओल्या चिंब पावसात ओली चिंब माती, शारदाच्या तांदण्यात भिजल्या कागराती. सर्जा राजाची जोडी माग हटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. गावाकडची माणसं आमची कशी साधी भोळी, प्रेमाच्या या रंगामध्ये रंगते आमची होळी. दिवाळीच्या सणासाठी जमली ही मंडळी, सुरसुरीच्या सुरामंदी चाकू पूर्ण पोळी. चुलीवरल्या भाकरीची चवही सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना.